नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आई स्वराज डायरीजमध्ये. चला, आज आपण बनवणार आहोत शेजवान राईस. त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघू. यासाठी लागणार आहे शेजवान सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, तेल, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोबी, शिमला मिर्च, बीन्स, गाजर आणि कांद्याची पात. हे असं साहित्य आपल्या सर्व लागणार आहे. मी भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. नंतर एक अर्धा तास आधी मी बासमती तांदूळ हा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेला होता. नंतर गॅसवर पाणी उकळत ठेवून त्यात थोडं लिंबू पिळून त्यात बासमती राईस टाकलेला आहे शिजवण्यासाठी. हा राईस आपल्याला सेपरेट शिजवून घ्यायचा आहे. भात जवळजवळ 90% शिजला पाहिजे, तेव्हा त्याला आपण साईडला काढून घ्यायचा. ह्या अशा छोट्या चाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचा. नंतर एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून त्यात हिरवी मिरची टाकावी. नंतर हिरवी मिरची थोडी परतून घेऊन त्यात मग आलं लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा त्यात टाकावी. आलं लसूण पेस्ट मस्त छान खरपूस भाजेपर्यंत ते हलवून घ्यावी, म्हणजे त्याचा वास छान सुटतो आलं लसूण पेस्टचा. नंतर यात आपण मिक्स करणारा बारीक चिरलेला कांदा. तो कांदा पूर्ण असा लालसर झाला पाहिजे, तोपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यात टाकणार आहोत आपण ज्या बारीक चिरलेल्या भाज्या ज्या होत्या त्या एक एक करून टाकणार आहोत. पहिल्यांदा तर बीन्स आणि गाजर टाकून घेणार आहे, कारण की त्यांना शिजायला खूप वेळ लागतो. बीन्स आणि गाजर छान परतून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणि ह्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून ह्या भाज्या शिजल्या पाहिजेत. आपल्याला ह्या भाज्या पाणी न ओतता शिजवायच्या आहेत तेलात फक्त. त्याच्यानंतरने आपल्याला यामध्ये कोबी आणि शिमला मिर्च हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या भाज्या शिजत नाही तोपर्यंत कुठलेच मसाले आपल्याला ॲड करायचे नाही. फक्त आपल्याला मीठ आणि तेल या दोघांवरच यांना शिजवायचं आहे. नंतर थोडंसं झाकण ठेवून यांना छान शिजून द्यायच्या. झाकण काढून एकदा चेक करायचे की ह्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही. त्यांना छानपैकी परत एकदा परतून घ्यायच्या आणि भाज्या चेक करायच्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही. हे बघा, अशी दाबून चेक करायची त्याला की व्यवस्थित शिजले आहे की नाही. त्यानंतर त्यात टाकायचं आपल्याला कांद्याची पात. कांद्याची पात पूर्ण शेवटला टाकायची, कारण की कांद्याची पात ही लवकर शिजते, त्यामुळे तिला लगेच टाकायची घाई करायची नाही. पूर्ण भाज्या शिजल्या की मग तिला टाकून घ्यायची. त्यानंतरने आपल्याला यात ॲड करायचे आहेत मसाले. तर पहिल्यांदा आपण सॉस टाकून घेणार आहोत. पहिल्यांदा टोमॅटो केचप 2 चमचे टाकून घ्यायचे. नंतरनी रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस हे 2-2 चमचे टाकून घ्यायचे आणि ह्यांना एकदा परतून घ्यायचं. मग आपल्याला टाकायचे आहे. मग आपल्याला यात शेजवान सॉस ॲड करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा यामुळे शेजवान राईसला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर सगळ्यात शेवट आपला जो कुक केलेला राईस होता, बॉईल केलेला, तो आपल्याला यात ॲड करायचा आहे आणि छानपैकी हलवून घ्यायचे. आणि शेवटला ते हलवून घेतल्यानंतर छानपैकी वरून त्याच्यावर आपल्याला परत कांद्याची पात टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपला हा शेजवान राईस तयार झालेला आहे. आवडला असल्यास लाईक, शेअर अँड